इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो तुमच्या गट एक्झामसाठी फार उपयुक्त असणार आहे, ज्यामध्ये आपण गणित विषयाबद्दल बोलणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की रिसेंटली आपली जी एक्झाम आहे ही गट क ची 27 सप्टेंबरला होणार आहे आणि ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपला प्रयत्न हा राहील की ही एक्झाम ऑफलाईन पद्धतीने व्हावी, कारण बराच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील 11 वर्षापासून मी क्वांट आणि रिझनिंग हे दोनही विषय घेतो आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर आपण म्हणजे माझा जो काही पूर्ण एक्सपिरियन्स आहे तो आज आपण इथे जे सेशन घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल आहे की एक्झॅक्टली आपला गणिताचा अप्रोच कसा असला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की 2619 जागा यावेळेस आलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या जागा कुठे कुठे आहेत हे सुद्धा आपण बघूया. ठीक आहे, चला तर सुरू करूया. गणित या विषयाची तयारी कशी करायला पाहिजे, आउट ऑफ मार्क मिळू शकतात का आणि कोणते टॉपिक पक्के करावे याबद्दल एक डिटेल जाणून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्यासोबत म्हणजे इग्नाइट अकॅडमी सोबत जर जुळायचं असेल आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर पुढे सांगितल्यानंतर आवडला किंवा आमच्या शिक्षकांचे जे व्हिडिओ इथे येत आहेत आवडले, तर नक्कीच तुमचं जे काही प्रिपरेशन आहे ग्रुप बी किंवा ग्रुप सी एक्झामसाठी, तर नक्कीच त्यासाठी तुम्ही बॅच लावू शकता. ठीक आहे, ही जी बॅच आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन ही 29 जून तुम्ही नीट ऐकत आहात. 29 जून म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून ही बॅच सुरू होत आहे. ठीक आहे, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक अशा तीनही ठिकाणी ही बॅच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला तर काहीही अडचण असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून देखील विचारू शकता. आता बघा, जे थोड्या वेळपूर्वी बोललो की 2619 जागा ह्या कशा, तर उद्योग निरीक्षक म्हणजे जो विभाग आपला उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग आहे त्यात एकूण 9 पदे आहेत. तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग ज्यामध्ये एकूण पद 3 आहेत. कर सहाय्यक वित्त विभाग ज्यामध्ये 282 पदं आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षण गट क ज्याला आपण आरटीओ एएमव्हीआय म्हणतो, गृह विभाग ज्यात 461 पदं आहे. आणि त्यानंतर लिपिक टंकलेखक म्हणजे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय ज्यात 1864 पदं आहे. अशी एकूण टोटल 2619 पदांचं इथे काय आलेलं आहे, नोटिफिकेशन आहे. आणि 27 सप्टेंबरला याची पूर्व परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे असं दिलेलं आहे, ऑनलाईन संगणक प्रणालीवर. ठीक आहे, सीबीडी पद्धतीने. तर आता याचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो एक्झाम पॅटर्न कसा असणार, तर विद्यार्थी मित्रांनो त्यात 100 प्रश्न संख्या असणार आहे, गुण 100, दर्जा पदवी डिग्री आवश्यक आहे. लक्षात घ्या, एक्झामचा जो माध्यम आहे तो इंग्लिश व मराठी. परीक्षेचा कालावधी 1 तास असेल आहे आणि प्रश्न पत्रिकेचे स्वरूप जे आहे हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, म्हणजे 4 ऑप्शन्स आर देअर. ठीक आहे, तर त्यात बघा आता अंकगणिताचा जो आपला पार्ट आहे, कारण बाकीचा पार्ट बाकीचे लेक्चर सुद्धा डिस्कस करणार आहेत. ठीक आहे, तर मी आपल्या पार्टवर येतो. अंकगणित मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी. आता तुम्ही म्हणाल एवढेच टॉपिक आहे का, इत्यादी मध्ये बाकी सगळे आले, म्हणजे जे 18 टॉपिक आपण म्हणतोय ते इत्यादी मध्ये आलेले आहेत, जे टॉपिक इथे मेन्शन्स केलेले नाही आहे गाईस. तर ते टॉपिक काय आहे, कोणत्या वर्षात ब आणि क एक्झाम मध्ये म्हणजे क मध्ये किंवा आपल्या टेक्निकल मध्ये किती किती क्वेश्चन्स कसे कसे विचारलेले आहेत. ठीक आहे, हे आपण इथे बघणार आहोत गाईस. ठीक आहे, तर आता सब्जेक्ट वाईज जर वेटेज आपण जर लक्षात घेतला तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जवळपास 20 क्वेश्चन दिसत आहे. किती क्वेश्चन आहे, 20 क्वेश्चन आहे. आणि हा महत्वाचा पार्ट प्ले करतो तुमच्या कंबाईनच्या ग्रुप सीच्या एक्झाम मध्ये. लक्षात घ्या. त्यानंतर आता बघा गणित व बुद्धिमत्तेचं वेटेज कसं आहे. जर आपण 2021 पासून जर विचार केला तर 2021 पासून ते 22 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, 15 क्वेश्चन गट क व गट ब ला विचारले जायचे. पण मागच्या 4 वर्षापासून म्हणजे 23, 24, 25, ठीक आहे, आणि इव्हन 26 ला जो ग्रुप बीचा पेपर झाला त्याच्यामध्ये पण पुढे बघणार आपण चार्टमध्ये, तर त्याच्यात बघा जे वेटेज आहे हे अंकगणिताला हा जो वेटेज आहे हा वाढत गेलेला दिसतो आहे इथे. लक्षात आलं का, म्हणजे 11, 13, 11, 13, 12 असे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर म्हणजे गणिताचं इम्पॉर्टन्स म्हणजे गणित ह्या विषयाला, मला माहिती आहे की गणित या विषयाची प्रत्येक लोकांना भीती असते, पण हा विषय डावलून चालणार नाही.
हा विषय तेवढ्या शितापीने आपल्याला करावा लागेल आहे. गणित बुद्धिमत्ता हा स्कोरिंग असतो, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर 20-20 क्वेश्चन आता येतात. पहिले 15 क्वेश्चन याचे 2022 पर्यंत. आता एकूण किती 20-20 क्वेश्चन ब आणि क मध्ये, म्हणजे क एक्झाम बद्दल जर आपण बोललं तर इथे किती क्वेश्चन येत आहे? 20 क्वेश्चन. आता बघा टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन, की आता तुम्ही म्हटलंय की कोणत्या टॉपिकवर कसे क्वेश्चन्स येतात. तर आता बघा इथे जे तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन्स दिसत आहेत, म्हणजे वयवारी आणि सरासरी हे टॉपिक एक्झामिनरचे फेवरेट टॉपिक आहे. हे स्किप करून चालणार नाही, कारण याच्यावर एक नाही तर 2 क्वेश्चन तुम्हाला हमखास दिसेल. जसं तुम्ही लेटेस्ट मध्ये बघा, गट ब मध्ये 2025 ला 2 क्वेश्चन सरासरीवर विचारले, 2023 ला वयवारीमध्ये 2 प्रश्न विचारले गाईस. तर हे टॉपिक आपल्याला करावंच लागतं. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे सरळ रूप सरलीकरणवर एखादा क्वेश्चन असतो, तुम्हाला इथे दिसत असेल. ठीक आहे. आता इथे नाही विचारला म्हणून याचा अर्थ असा आहे का? नाही. 2026 मध्ये बघा ग्रुप बी मध्ये सरलीकरणवर एक प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आपण इथे गणिताबद्दल बोलतो आहे. त्यानंतर अंतरवेळ वेग वर 2026 ला गट ब ला एक प्रश्न तुम्ही जर बघत असाल तर हे जे टॉपिक आहे हे अति महत्वाचे टॉपिक म्हणेल मी. का? कारण याच्यात बघा, याच्यात कंटिन्युअसली क्वेश्चन विचारतात, ज्यामध्ये भूमिती, शेकडेवारी, नफा तोटा, काळ काम वेग, ठीक आहे, अंतर्वेळ व वेग आणि काळ आणि काम, म्हणजे टाइम अँड वर्क ज्याला आपण म्हणतो. तर हे टॉपिक आपल्याला स्किप करून चालणार नाही. म्हणजे जेव्हा आपण पेड बॅच घेणार, ठीक आहे, तेव्हा पण मी तुम्हाला सांगेल की बाबा ह्या टॉपिकवर क्वेश्चन हमखास येतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या वेळची जी ग्रुप बी ची एक्झाम जी कंडक्ट झाली त्यामध्ये शेकडेवारी आणि नफा तोटामध्ये 3 क्वेश्चन विचारले गाईस. 3 क्वेश्चन शेकडेवारी आणि नफा तोटावर. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शेकडेवारी आणि नफा तोटाचं वेटेज एक्झामला किती. तर त्याच पद्धतीने जवळपास जर तुम्ही बघितलं असाल इथे मागचा जर पीवायक्यूचा एक ट्रेंड अनालिसिस जर प्रॉपर पद्धतीने केला तर जवळपास वेटेज जे आहे या टॉपिकवर सेम पद्धतीने देण्यात आलेला आहे. भूमिती डावलून सुद्धा चालणार नाही. बरेच लोकांना असं वाटतं की फॉर्म्युला बेस असतो तर आपण स्किप केलं तरी जमेल का? नाही बॉस, उसको स्किप नाही करणे का. ठीक आहे. तर एकदम सिंपल प्रश्न याच्यावर विचारले जातात. जसं यावेळेस सुद्धा तुम्ही जर बघितले तर भूमितीवर 2 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. चला आता क्वेश्चन कसे येतात बघा. क्वेश्चन जे तुमच्या एक्झाम मध्ये जे येणार आहे हे 2 पद्धतीने, एक तर तुम्हाला नंबर बेस्ड, एक तर सेंटेन्स बेस्ड. काय म्हणतात? सेंटेन्स म्हणजे ज्याला आपण स्टेटमेंट म्हणू. ठीक आहे. ज्याला आपण शाब्दिक उदाहरणे, ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो. आणि याच्यात पूर्ण तुमचा घात व करणी, सरलीकरण, स्क्वेअर रूट, क्यूब रूट्स याच्यावर जे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, ज्याच्यात आपण काही नंबर सिस्टमचेही जर क्वेश्चन घेतले, ठीक आहे, तर दॅट कम्स अंडर व्हॉट? नंबरवाला पार्ट. तर या पद्धतीने तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. आता यात काठिण्य पातळी कशी असते? तुम्ही जर ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जर विचार केला तर ग्रुप सी मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते ऍज कम्पेअर टू ग्रुप बी पेक्षा इझी येतात, पण काही क्वेश्चन ग्रुप बी पेक्षा डिफिकल्ट सुद्धा येतात, म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह येतात. हे मला म्हणायचं आहे. हे केव्हा लक्षात येईल? जेव्हा आपण प्रॉपरली त्या क्वेश्चन्सचा ट्रेंड अनालिसिस प्रॉपर अभ्यास करू तेव्हा. आणि आपण काळजी करायची गरज नाही, पीवायक्यूचे सेशन सुद्धा आपण घेणार आहे आणि ऑलरेडी आपल्या ह्या सरळ सेवाच्या चॅनलवर घेतलेले आहे. तुम्ही सेशन माझे कदाचित बघितले सुद्धा असाल. आता या विषयात मॅक्झिमम मार्क कसे मिळवावे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. या विषयात मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी तुमचं जे बेसिक मॅथ आहे हे फार स्ट्रॉंग पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की बेसिक मॅथ म्हणजे काय सर? बेसिक मॅथ म्हणजे काय? तर बेसिक मॅथ म्हणजे आपल्याला ऍडिशन जमलं पाहिजे, आपल्याला मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे, आपल्याला डिव्हिजन जमलं पाहिजे. डिव्हिजन जमण्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित पाहिजे, ज्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या म्हणतो, या माहित पाहिजे. आपल्याला तोंडी वर्ग 60 पर्यंत जर माहित असेल आणि पाढे जर आपल्याला 99 पर्यंत. आता तुम्ही म्हणाल अतिशयोक्ती होत आहे सर, तुम्ही अतिशयोक्ती बोलताय. आपल्याला पाढे नाही म्हणायचे आहे, आपल्याला 2 अंकी संख्येचा 1 अंकी संख्येसोबत गुणाकार तोंडी करता आला पाहिजे. हे महत्वाचं असणार आहे यामध्ये. ठीक आहे. तर हा जर तुमचा पाया जर मजबूत असेल ना, तर तुमचे जे बघा, जे आपण टॉपिक्स मगाशी जे बोललोय, जे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन, क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन जेव्हा आपण बघितलं तर याच्यात तुम्हाला हे टॉपिक करायला इझी जाईल. तर त्याच्यामुळे याच्यात जर आता मी आउट ऑफ, बघा आउट ऑफ म्हणणे चुकीचं होईल असं नाही म्हणत मी 10 पैकी 10, पण गाईज बघा आपल्याला असे क्वेश्चन्स पिक करायचे आहे की जेणेकरून आपल्याला तेवढ्या डिफाईन्ड टाइम पिरियड मध्ये, आपल्याला बघा जर तुम्हाला ऑफलाईन मी पेपर दिला असा सॉल्व्ह कर म्हटलं, पूर्णच क्वेश्चन सॉल्व्ह करा,
पण त्या पर्टिक्युलर त्या वेळेत तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे हे जास्त इम्पॉर्टंट असते. म्हणून क्वेश्चनची पिकिंग जर तुम्ही 10 पैकी 8ही जरी करेक्ट सॉल्व्ह करताय किंवा 10 पैकी 9ही सॉल्व्ह करताय तरी मी त्याला म्हणेल की एकदम जबरदस्त काय म्हणेल अटेम्प्ट आहे असं म्हणायला हरकत नाही काहीच. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या विषयात मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवायचे. आता बॅच मध्ये विषय कसा शिकवणार. आता बघा जवळजवळ 18 टॉपिक्स आहे. ठीक आहे. त्या 18 टॉपिक म्हणजे जर रोजचा सपोज मी 1 तास घेतला, आता सध्या 1 तास म्हणतोय मी, होऊ शकतो तो 2 तासही होईल. म्हणजे वेळ मॅनेज करून आपण 2 तासही जरी सपोज क्लास घेतला, सध्या मी 1 तासाचं कॅल्क्युलेशन सांगतो, तुम्ही त्याला इंटू 2 करून टाका. ठीक आहे. 2 तासाचं कसं होईल. तर आता 18 टॉपिक आहे ज्यामध्ये आपण 1 तासाचे जे सेशन घेतो आहे, ज्यात बेसिक मॅथ जवळपास 7 ते 8 तास आपण बेसिक मॅथ घेतो, म्हणजे 8 सेशन आपण घेतो. आणि त्याच्यानंतर उरलेले जे टॉपिक आहे तर काही टॉपिक 2 तास, काही टॉपिक 3 तास किंवा काही टॉपिक 4 तास, या पद्धतीने असं करत करत आपण जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे हा 45 ते 50 दिवसामध्ये संपवतो. किती? 45 ते 50 दिवसामध्ये पूर्ण संपवतो. म्हणजे प्रॉपर. आणि याच्यात तुमचे पीवायक्यूज आले, मग पीवायक्यूज पण आपण घेऊ. म्हणजे जो आपण पॅटर्न, जसं शेकडेवारीमध्ये काही पॅटर्न घेतलं तर एक क्वेश्चन असा की बाबा असा क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये, म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे सेशन चालवायचं आहे गाईस. तर पेड बॅच मध्ये म्हणजे जी आपली लक्ष्य बॅच आहे, लक्षात घ्या, लक्ष्य बॅच मध्ये या पद्धतीने ते चालेल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, या विषयाचे टार्गेट काय असावे. आताच मी बोललोय टार्गेट बद्दल. बघा, म्हणजे कमीत कमी 10 ते 8 आलेच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना 10 ते 10 ही सॉल्व्ह होतं, बट दॅट डिफिनाइट पिरियड ऑफ टाइम, म्हणजे 1 तासामध्ये आपल्याला जीएस प्लस आपल्याला हे दोन्ही कव्हर करायचे आहे. तर 8 करेक्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न असावा. म्हणजे तुमचे 8ही जरी करेक्ट येत आहे तरी दॅट इज मोर दॅन इनफ माय डिअर फ्रेंड्स. 7ही येत आहे तरी काही चुकीचं नाही आहे, पण 7च्या 7 क्वेश्चन करेक्ट असले पाहिजे मग बेटा. बरोबर आहे. पीवायक्यू अनालिसिस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मागच्या 5 वर्षाचे, जास्त नाही, मागच्या किती रे 5 वर्षाचे 5 इयर्सचे जरी तुम्ही पीवायक्यू अनालिसिस केले, आणि तसे आपण ह्या चॅनलवर सेशनही घेतले, म्हणजे 2020 पासून पीवायक्यू आणि पुढे आपण सेशन घेत राहू. तर हे पीवायक्यूचे सेशन केले म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा प्री एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स येतात. लक्षात आलं. तर हा पीवायक्यू अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की ऍज अ इग्नाइट अकॅडमी म्हणून आम्ही जे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ठीक आहे, म्हणजेच कंबाईन ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेसाठी म्हणा किंवा येणाऱ्या पुढे मेन्ससाठी, तर हे फार महत्वाचं आहे. तर तुम्हाला इथून हे स्टडी मटेरियल सुद्धा भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि लक्षात असू द्या, 29 जून, कोणती तारीख? 29 जून, फार महत्वाचं आहे. 29 जून या तारखेला आपण आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोनही बॅच सुरू करताय. ऑफलाईन मध्ये आपण पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी आपण ही बॅच घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच डू कमेंट्स अँड या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे रेग्युलर लेक्चर गणिताचे करत चला. नक्कीच तुम्हाला गणित हा विषय इझी वाटेल. भेटूया लवकरच पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे माय डिअर फ्रेंड्स.